पूर्ण इस्लामी राजवट होती. तुम्हाला भगवंताचं नामस्मरण घेण्यासाठी सुद्धा बंदी होती. पण त्याही काळामध्ये पांडुरंगाची मूर्ती सुरक्षित ठेवून त्याची सातत्याने वारी चालत ठेवली. याच्यापेक्षा आणखी वैभव आणि याच्यापेक्षा धाडस कोणतं पाहिजे? संत मंडळीने केलं. आपलं तर आतापर्यंत म्हणजे आपण जमामध्ये होतो. आपली राजधानी होती हैदराबाद. मराठवाड्याची राजधानी कोणती होती? हैदराबाद. भारतात हे जे काही भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे हे बिलकुल आवडलेलं नाहीये. हे अजून निकाल येत आहेत. राहता येत नाही आणि म्हणूनच प्रत्येकाला आई दिलेली असते. आई म्हणजे भगवंताचं स्वरूप, दुसरं रूपच असतं. आणि ज्यावेळेस आई जाते ना त्यावेळेस कळतं की मायेचा सागर आटल्यानंतर काय होतं. या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर यांना लक्षात येतं की खरं आई गेल्यानंतर काय होतं. आणि गेल्या वर्षात तरावया पार भवसिंधू आज या ठिकाणी श्री क्षेत्र जालिंदरनाथ या ठिकाणी पवित्र भूमीमध्ये कैलासवासी पार्वतीबाई वाघुलकर बाई यांना जाऊन जीवनात 1 वर्ष झालंय. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. जीवनामध्ये प्रत्येकाला जायचंय, पण जाता जाता काहीतरी चांगला विचार करून काहीतरी कर्म करून जर गेलं तर निश्चित आपलं सुद्धा नाव पाठीमागे शिल्लक राहतं. आणि म्हणून या कुटुंबामध्ये असं वाटतं, हे कुटुंब नामदेवरायचं कुटुंब आहे असं वाटतं. हे तिघे भाऊ आणि यांच्या बहिणी यांचे मुलं ज्या ठिकाणी असेल त्यांच्याकडे गेल्यानंतर असं एकही माणूस नाही की तांभर भाकर आणि चतकूर भाकर मिळणार नाही. पाणी ही यांची खासियत आहे. कितीही संकट आले तर यांनी अन्नदानाला कधीच नाही म्हटलं नाही. आणि म्हणून यांच्या हातातून खूप असं, ज्यावेळेस नदीमध्ये त्यांचा धंदा होता खाली, तेव्हापासून आपण सर्वजण पाहतो. आणि ज्यांना कीर्तनाची सुरुवात केली वैकुंठवासी लक्ष्मण बाबा यांच्या हस्ते श्री हरिभक्त परायण गणिनाथ महाराज यांची सुरुवात झाली. ती सुरुवात अशी झाली, वाचायला रामायण आम्ही दोघं तिथं होतो. वाचायला मी बसलो होतो आणि कैलासवासी बाबडे काकांना लघवी आली वाचता सांगता सांगता. तर ते म्हणले, बाबा कुंभार बाबा तुम्ही या थोडं रामायण सांगा. तेव्हा कुंभार बाबा म्हणले, अरे काही ना तू उठ बस म्हणले, सांग काही सांग म्हणले. सीता रामाने लिखाय रावणाने लिखाय आम्ही हायत ऐकायला. चिमबापू समोर बसलेले होते आणि खरी सुरुवात तिथून झाली. आणि म्हणून त्यांचं आज महाराष्ट्राच्या बाहेर नाव लौकिक जर गेला असेल, सुरुवात जर चांगली झाली, साधू संतांच्या हस्ते जर सुरुवात झाली तर त्याचा शेवट सुद्धा चांगलाच होत असतो. आणि म्हणून श्री हरिभक्त परायण शिवराम भाऊ हरिहर अण्णा आणि हनुशेठ अतिशय निर्मळ अंतकरणाची माणसं ही, यांच्या हातून परोपकार तर घडलाय. पण आई वडिलांचं एवढं त्यांनी जीव लावून केलंय. ज्यांनी ज्यांनी आई वडिलांची सेवा जीव लावून केली त्याला ज्ञानोबराय म्हणतात. ती पर्व काळ तिथी आजच आहे. एरवी तुम्ही कितीही दान करता ते दान आहे, पवित्र आहे, पुण्यही मिळत असेल. पण ज्या तिथीला आई वडील गेलेत त्या तिथीला जर दान केलं तर ते साधू संताला दान केलं इतकं असतं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे, का माता पिता मरणे अंकित तिथी. ज्या तिथीला आई वडील गेलेत त्या तिथीला जर आपण दान केलं, वस्त्रदान केलं, अन्नदान केलं तर निश्चित त्यांचा तर उद्धार होतो पण आपला सुद्धा उद्धार होतो. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या हातून भरपूर असं काही घडलेलं आहे. आणि कैलासवासी बाई यांना सद्गती प्राप्त व्हावी अशी संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा यांच्या चरणी प्रार्थना करून माझी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो.
त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी जालिंदरनाथाचं पवित्र स्थान चरणाशी समर्पित करतो. पार्वती आईला, लक्ष्मण बाबाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली आणि या सर्व कुटुंबाला सदिच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विडोबार घुमायू ज्ञानेश्वर माऊली पाण्याचे दिवस हे सगळ्या गोष्टी. मग त्याच्यानंतर मग कुंभार बाबाबद्दल ज्यांना कोणाला माहिती आहे ते महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रवचन करता करता मग शिवराम भाऊ म्हणले, मला असं वाटतं महाराज की वारकऱ्याचं घरी इथं टाळाचा, मृदंगाचा आणि विण्याचा आवाज आमच्या या पवित्र वातावरणात घुमल्याच्या नंतर हे वातावरण पवित्र होईल म्हणून ते करा. सुरुवातीला 2-4 टाळ तरी म्हणून नंतर सगळीच जमा होता 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 ही सगळीच मंडळी आली. सुरुवातीला विणा घ्यायला कोणी नाही. अण्णाला उठिलं, अण्णाला वाटलं मला कमून उठिलं आणि पुढे नेते. वैकुंठ अवतरल्याचा अनुभव आम्हा सर्वांना आला. खरोखरच आईचं जीवन हे परमार्थिक जीवन होतं. कुंभारबाबांना साथ देताना त्यांनी आपल्या मुलावर जे काही संस्कार घडवले त्याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येताना पाहावयास मिळते. कारण आमच्या गावामध्ये सप्ताह होतो आणि त्या सप्ताहामध्ये एक पंगत हरेराणांची असते. हे फक्त त्या मातृत्वाचं कुठंतरी देणं आहे. आपली मुलं कशी घडवायची या आईकडून आपण शिकलं पाहिजे. आणि ही शिकवण देत असताना आईच्या अनेक आठवणी या परिवाराच्या मनामध्ये आहेत. पालं उठतात, पोरक्या जमिनीमध्ये उमाळे दाटतात. आई मनामनामध्ये ठेवून जाते काही, जीवाचं जीवालाच कळवं असं देऊन जाते काही. आईने जे काही दिलेलं आहे त्याची कमतरता तर जीवनभर राहणारच आहे. कारण आई असते जन्माची शिदोरी, ती कधी सरतही नाही आणि कधी पुरतही नाही. परंतु आईचे हे संस्कार सदैव या कुटुंबाच्या कृतीतून पाझरत राहतील. आज परिसरामध्ये जेवढे काही धर्म मंदिर उभे राहिले त्या मंदिरामध्ये जो घंटानाद होतो तर बहुतांशी मंदिरामधल्या घंटा वाघोलकर परिवारानं दान दिलेले आहेत. आणि हे देण्यासाठी जे दातृत्व लागतं ती पुण्याई ह्या आई वडिलांची आहे. असे मातृपुत्र भक्त मुलं जन्माला येण्यासाठी खरोखरच धन्य ते माता पिता, धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा. तर असे माता या पुत्रांना जन्माला घातल्याबद्दल
मी आईंच्या चरणाशी नतमस्तक होतो. आईंना तर निश्चित सद्गती प्राप्त झालेली आहे. बाबांनी सांगितल्याप्रमाणे आईनं वैकुंठाचं स्वर्गामध्ये त्यांचं खातं खोललेलं आहे. आपल्यालाही आपलं जर स्वर्गामध्ये खातं खोलायचं असेल तर पुण्याचं आपण त्या ठिकाणी डिपॉझिट केलं पाहिजे. बाबांनीच हे रूपक अतिशय सुंदर या ठिकाणी सांगितलं. मी आपल्या सर्व श्रोतृवृंदांच्या वतीनं बाबांनाही धन्यवाद देतो आणि आईंना त्यांच्या पुढील सद्गतीसाठी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.